बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये रात्रीपासून एमपीएससी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। पुण्यामधल्या आंदोलनस्थळी सध्या सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत। आयबीपीएस एमपीएससी या परीक्षा एकाच दिवशी आलेल्या आहेत, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। पुण्यातल्या नवी पेठेमध्ये अहिल्या वाचनालयाच्या समोर हे ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे। तर काल रात्रीपासून पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थी आयोगाशी बोललोय बरं का, आम्हाला फक्त फसवा बाजार वाट बघत बसतात हो। एका शब्दावरती लाखो मुलांचं जर कल्याण होत असेल तर यांनी करू नये का? दुसरं परीक्षेला विरोध नाही परीक्षा करून एकत्र डबल जागा यामध्ये ऍड करा। नाही राज्यसभेच्या ऍड करा ना। डीसीडी आपल्या पोरांनी व्हायच नाही का? तुमचं म्हणणं ज्या ज्या जागा रिक्त आहेत त्याची एक कन्सॉलिडेटेड परीक्षा घ्या। बरोबर त्यांनी काय केलं म्हणजे काय घ्यायला अडचण काय सरकारला? पाठिंब्याच्या दोन वेळा त्या परीक्षेला दोन वेळा एक्झाम पुढे 2-3 वेळा एक्झाम दोन वेळा कशाला पैसे नाही पाहिजे। तुम्ही सांगा ना, वेगवेगळे काढले म्हणजे डीसीडी येतो 5-5 वर्षापासून काही तयारी करत तिथं तुम्ही यांच्या तोंडाकडे बघा। तुम्ही सीएम एअरपोर्टला होते 6 वाजल्यापासून त्यांची वाट बघत बसतो। ही मुलं इथं रात्रभर बसलेत, आम्ही आमचा घसा बसला ताई, जेवण सुद्धा नाही आम्हाला। 258 जागा जर खुर्चीचे त्याच्या जर घेतल्या तर परत डबल परीक्षेला बसवलं लागणार मुलांना। हे आता द्यायची हे पाठाचा शपथविधी करू शकतात, त्यांना 1 मिनिट लागत नाही का सांगा? पण त्यांच्या एका शब्दावर 25 तारखेचा जो पेपर आपण पोस्टपोन म्हणतोय ना, तर ते 3दा ऑलरेडी झालेला आहे। त्यांच्या 6 महिन्यात त्यांच्या एका शब्दावर जर लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण होत असेल तर हे का करू नये? थोडं उभं राहून बोलतात, उभं राहून बोलते काही उभं राहूनच बोलणार, काळजी करू नका। सर्वांनी बसून घ्या, बसून घ्या, सगळ्यांनी खाली बसायचं माझी विनंती आहे। सगळ्यांनी खाली बसावं, या ठिकाणी चांगल्या सगळ्यांची संवाद साधता येईल। मी बसतो खाली। राज्यसेवा मुद्दा मांडा, हा तोच विषय। खाली बसा, खाली बसा, त्यांना जाऊ दे बाहेर, पोलिसांना बाहेर जाऊ दे, पोलिसांना बाहेर जाऊ दे, म्हणजे आपल्याला जागा होईल। थँक्यू मुलांची बोलायला तुम्ही बोलत आहे। नमस्कार, नाव काय? तर देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना या संदर्भात विनंती केल्याचं कळतंय। आयबीपीएस एमपीएससी परीक्षांसंदर्भात सकारात्मक निर्णय घ्या असं फडणवीसांनी एमपीएससीला विनंती केलेली आहे। आज दुपारी 3 वाजता बैठक घेऊन विचार केला जाईल असं सुद्धा आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे। आवाज येतोय का? तर आयबीपीएस एमपीएससी परीक्षांसंदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेतला जाईल। आयबीपीएस त्यासोबतच एमपीएससी परीक्षा 25 ऑगस्टला एकाच दिवशी आलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीसांचं ट्विट आपण बघतोय। कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये झालेला नाहीये। या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे। सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केलेली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरती दिलेली आहे। दुपारी 3 वाजता एक बैठक घेऊन निश्चितपणे या संदर्भातला विचार करण्यात येईल, असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे।
कोणाचाही विरोध नाही, पण सगळी परीक्षा एकदाच कन्सॉलिडेटेड घ्यावी ही आपली मागणी आहे. बरोबर? आम्ही एका सरकारी परीक्षेसाठी 10 वेळा पैसे भरणार नाही. त्याच्यामुळे सरकारने एकदा फॉर्म भरून घ्यावा, एक परीक्षा घ्यावी आणि एकदा रिझल्ट लावावा. आणि मुलांची आता मला एकच प्रश्न पडतोय की 25 तारखेच्या परीक्षेचं काय करायचं? पंचवीस तारखेच्या परीक्षेचं काय करायचं? पुढे ढकलायचं. मी आजच इथून गेल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांना एक ट्विटही करते, एक फोनही करते आणि आपल्या सगळ्यांच्या वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचवते. आणि 25 तारखेची परीक्षा सगळ्या पदांची एकच तारीख घ्या आणि एकच परीक्षा लवकरात लवकर घ्या, ही तुमची मागणी माननीय मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2. जबाबदारी सरकारची आहे. पोस्टपोन ही जबाबदारी तिन्ही पक्षातल्या तिन्ही सरकारची आहे. एकाही नेत्याला जो सरकारमध्ये आहे त्याला म्हणून चालणार नाही की हा निर्णय माझा नाही, मुख्यमंत्र्यांचा. हा निर्णय तिन्ही पक्षांनी घ्यावा लागेल आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांना एक सुरात आम्ही मागणी करतोय की परीक्षा पोस्टपोन करा आणि सगळी परीक्षा लवकरात लवकर कंबाईन ग्रुप बी आणि सी याच्या 15,000 जागेची हे सगळं राज्यसेवाही परीक्षेचा टोटल नंबर ऑफ सीट्स किती आहे त्याचा एक द्या. तुम्ही मला एक नोट करून द्या माननीय मुख्यमंत्र्यांसाठी. मी दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नोट देते. याच बरोबर माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती राहील की आणखीन एक मुद्दा हा या राज्यात खूप गंभीर होतोय. या बाबतीत मी प्रत्येक या राज्यातल्या युवक आणि युवतींना विनंती करीन की या राज्यातल्या मुलींची सुरक्षितता याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून लढला पाहिजे आणि या राज्यातली प्रत्येक IBPS आणि MPSCची परीक्षा एकाच दिवशी आल्यानं सध्या विद्यार्थ्यांचा ठिय्या सुरू आहे आणि सुप्रिया सुळे यांनी त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. आज आपण मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन देऊ आणि फोनवरून सुद्धा चर्चा करू असं आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.